नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत आपल्या सर्वांचं जे रेशन कार्ड आहे ते आता ऑनलाईन झालेलं आहे। मित्रांनो, हेच ऑनलाईन झालेलं रेशन कार्ड आपण डाउनलोड कसं करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। इथे आपल्याला इंग्लिश किंवा तुम्हाला जी पाहिजे ती भाषा निवडायची आहे। परत नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि लेट्स गो यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे व इथे आपलं पूर्ण नाव, आपली जन्मतारीख, आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मोबाईल नंबर निवडायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून एक 6 अंकी सिक्युरिटी पिन तयार करायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे मी साइन इन करून घेतो। इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे व नेक्स्टवरती क्लिक करून पासवर्ड टाकायचा आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP आला असेल तो OTP टाकून सबमिट करायचा आहे। आता माझं डिजिलॉकरमध्ये लॉग इन झालेलं आहे। इथे आपल्याला बरेचसे ऑप्शन आहेत। इथे आपण मोस्ट पॉप्युलर डॉक्युमेंट्स आपण इथे स्लाइड करायचं आहे। इथे आपल्याला रेशन कार्डचा ऑप्शन दिसेल। इथे आपण सर्चमध्ये महाराष्ट्र असं टाईप करायचं आहे। आता आपल्याला महाराष्ट्राचं जे रेशनचं आहे ते ओपन होईल। इथे आपलं फादर नेम, आपली हेड ऑफ फॅमिली आणि जन्माचं जे वर्ष आहे ते टाकायचं आहे आणि आधारचे शेवटचे 4 अंक टाकायचे आहे आणि आपला जो रेशन कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे। आता रेशन कार्ड नंबर माहीत नसेल तर मी तुम्हाला रेशन कार्ड नंबर कसा माहीत करायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकनुसार तुम्ही आपला रेशन कार्ड नंबर माहीत करून घ्यायचा आहे। आता हे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायचे आहे। त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपण इथे निवडून घ्यायचा आहे। आता इथे माझा सोलापूर जिल्हा आहे तो मी ते निवडून घेतो आणि गेट डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपलं रेशन कार्ड जे आहे ते फेच होत आहे आणि रेशन कार्ड फेच झाल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमचं ओरिजिनल रेशन कार्ड तुम्ही डिजिलॉकरमधून डाउनलोड करून घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।